तुम्ही बरेच इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम चालवतात. येस. त्या इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये बरेच जण आलेले असतील आणि त्याच्यात असा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बवालवाला एखादा कोणतरी एक्सपिरियन्स असेल, तो तुम्ही मला सांगू शकतात? बवाल म्हणजे तुम्हाला माझ्या कुठल्या इन्व्हेस्टरबद्दल बोलायचं आहे? येस. ओके. सो मी एक ना माझा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम केलेला आणि माझा एक ब्रॉडकास्ट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी माझं इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामचं इन्व्हिटेशन टाकलेलं आणि मला माहीत नव्हतं हा व्यक्ती येणार आहे. तो ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये होता, त्याला ते इन्व्हिटेशन गेलं आणि मी माझ्या म्हणजे त्या हॉलमध्ये त्याला पाहिलं. मला अरे आप आ गए? तर हां. मैंने बोला आपको इन्व्हिटेशन. अरे बोलते आपने मेसेज भेजा. तुम्ही बोला अरे हां, हा ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये असणार. बोला व्हेरी गुड, चला हा व्यक्ती आला. त्याच्यानंतर मी माझा सेमिनार स्टार्ट केला आणि मी असा एक जेनरिक प्रश्न विचारला, क्या लगता है आप क्यों आए हो सब लोग आज यहाँ पे, आपको क्या पता चलने वाला है, तो क्या होगा अगले 1-1.5 घंटे में. त्याच माणसाने उत्तर दिलं, अगदी प्रांजळ आणि खूप सिन्सियर उत्तर होतं. हमें इतना ज़्यादा तो पता नहीं है, बट ये तो पता है कि इतनी अच्छी जगह पे आए तो कुछ अच्छा खाना तो मिलेगा. अच्छा खाना खा के तो आज यहाँ से जाएंगे. सो मला हे म्हणायचं की लोकांच्या काय अपेक्षा असतात इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममधनं. बट जोक्स अपार्ट, त्या व्यक्तीने माझ्याकडे मग त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ, जेव्हा मी तो सेमिनार घेतला आणि इट वॉज अ आय ओपनर फॉर हिम. त्यांनी तो त्याचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ होता जो खूप विखुरलेला होता, तो माझ्याकडे त्यांनी शिफ्ट केला आणि तो आज स्टेबल आहे आणि ही इज व्हेरी हॅपी. आणि असं माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टरबरोबर होतं आहे. आता हे का मी इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतो? बिकॉज ना खूप कमी जणांना इन्व्हेस्टमेंट कशी करायची माहीत नसतं. बघा, पैसा सगळ्यांना कमवता येतो. पैसा कमवल्याने तुम्ही श्रीमंत नाही होणार कधी. तुम्ही कमवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवलेत तर तुमचे पैसे श्रीमंत होतील. आणि जेव्हा तुमचे पैसे श्रीमंत होतात तेव्हा तुम्ही श्रीमंत होता. आणि का प्रत्येकाच्या बघा श्रीमंतीमध्ये का फरक आहे? बिकॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट पॅटर्न. कमवता सगळ्यांना येतात. ज्याचं 1 लाख रुपये महिन्याला इन्कम आहे ना, तो पण दुसरा 1 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी श्रीमंत आहे. बिकॉज तो जो व्यक्ती आहे दुसरा, तो पैशाचं नियोजन व्यवस्थित करतोय आणि त्यासाठी एका एक्सपर्ट ॲडवायझरला त्याने हायर केलेलं आहे. आता हे कसं करणार? जो तुम्ही रेशिओ मगाशी विचारलात की किती करायचे, काय करायचे, कशामध्ये करायचे, एवढ्या स्कीम आहेत. मी कशात टाकायचे, मग प्रोटेक्शनने सुरुवात करू का इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करू, सेव्हिंग्स करू का नाही करू, हे सगळं आम्ही इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये सांगतो, ज्याचा फायदा आमच्या इन्व्हेस्टर्सला होतो. सो हे आम्ही करतो. दर ऑलमोस्ट 1 क्वार्टरमध्ये आम्ही तो एक ऑर्गनाईज करतो अँड वी आर गेटिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स. बाय द वे, GD प्राईम वेल्थ इज गेटिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स सिन्स वी हॅव स्टार्टेड. ऑलमोस्ट आमच्याकडे मिनिमम 80 to 100 लोक येतात आणि त्यातले विदिन अ मंथ ऑलमोस्ट 50% लोक आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात. लास्ट मी आता इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम जानेवारीमध्ये केलेला टू स्टार्ट दिस इयर ऑन अ बँक. त्याच्यामध्ये 85 लोक आलेली आणि तिथून विदिन अ मंथ आय हॅव गॉट अ इन्व्हेस्टमेंट ऑफ क्लोज टू 2 crore. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ अवेअरनेस. पैसे आहेत लोकांकडे, कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि किती इन्व्हेस्ट करायचे आणि कसे इन्व्हेस्ट करायचे ते माहीत नाही. तर या 3 गोष्टी मी माझ्या इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये कव्हर करतो. व्हॉट, हाऊ अँड व्हाय अबाउट युअर मनी. काय इन्व्हेस्ट करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे आणि कशासाठी करायचे ते माहिती पाहिजे. जो वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय वर्क ऑन दॅट. राईट. खूप वर्षापूर्वी माझे क्लायंट होते. क्लायंट नव्हते ॲक्च्युली, मी त्यांच्या घरी गेलेलो. माझा फोटोग्राफीचा बिझनेस आहे, तर मी त्यांच्या घरी गेलेलो. तर क्लायंटचे वडील होते. तर ते म्हणाले, म्हणजे सरदारजी होते, खूप म्हातारे होते. तर ते मला, आम्ही डिस्कस करत होतो पॅकेज आणि ते सगळं, त्या गोष्टी आम्ही बोलत होतो. तर त्याच्यात ते म्हणता म्हणाले की मुंबई में है ना बहुत लोग पैसा कमाते हैं, सब लोग कमाते हैं और बहुत अच्छा पैसा कमाते हैं मुंबई में, पर उसमें से कुछ ही लोग हैं जो आगे तक जाएंगे, उसमें से तू मुझे चाहिए. तर ते मला असं काही स्टोरी सांगत होते. पण ते मला त्यांनी सांगितलं असं की ते पैसे जे कमवतात ना, त्याच्यामधले फार कमी लोक ते सेव्ह करणं आणि इन्व्हेस्ट करणं हे फार कमी लोकांना कळतं. आणि जे पर्टिक्युलरली करू शकतात तेच पुढे जाऊ शकतात. मला असं वाटतं की तुम्ही जे गायडन्स कराल त्याने लोक पुढे जाण्यासाठी त्यांना मदत होईल. ओके. सो तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली. तर मी माझ्या इन्व्हेस्टरला प्रत्येकाला हे सांगतो, मी त्रिसूत्रीवर काम करतो. त्यातली पहिली गोष्ट SB, AD आणि MK. ते फुल फॉर्म सांगतो तुम्हाला. SB म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सीधा बेटो, AD म्हणजे अपना देखो आणि MK म्हणजे मेहनत करो. ह्या 3 गोष्टींशिवाय तुम्ही चांगले इन्व्हेस्टर बनू शकत नाही.
गडबड काय होते माहिती आहे का, पैसे इन्व्हेस्ट केल्यावर आपण खूप हलतो, मार्केटप्रमाणे हलत राहतो. तर मी सांगतो सीधा बैठो, शांत रहो, पेशंट, आपको कुछ नहीं हिलना है, मार्केट अपना काम कर रहा है, आप शांत बैठो. मग ह्याचा पोर्टफोलिओ एवढ्याने वाढला, त्याचा वाढला, तो असा चाललाय, माझं असंच का चाललंय. मी सांगतो की अपना देखो, क्या आपके साथ आपका गोल और उसका गोल अलग अलग है, दोनों का गोल बिल्कुल सेम नहीं है, तो अपना देखो. एंड तीसरी गोष्ट, मेहनत करो. आपने पैसा लगाने से आप अमीर नहीं बनने वाले हो, आपको कंटिन्युअसली मेहनत करना भी उतनी ही जरुरी आहे. सो मी या 3 गोष्टी सांगतो. जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये रीच व्हायचं असेल आणि रीच राहायचं असेल तर या 3 गोष्टींचं पालन तुम्ही पण करा, तुम्ही पण रीच व्हाल. नक्की. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.